सर्व, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की मी माझ्या घराचं होम टूर तुम्हाला देत आहे आणि हे घर घेण्यामागे एक छोटीशी स्टोरी आहे, ती पण मी तुम्हाला सांगते। ही बिल्डिंग आहे ना, ही माझ्या मिस्टरांच्या बॉसची आहे। म्हणजे त्यांचे दोन बिझनेस आहेत, एक त्यांचं बिल्डरचा आहे आणि एक त्यांचा फार्मसीचा आहे। तर माझे मिस्टर ना फार्मसीमध्ये कामाला आहेत। तर जेव्हा त्यांचं इथं हा प्रोजेक्ट चालू होता तेव्हा त्यांनी ते ऑफिसमध्ये त्यांच्या स्टाफला सांगितलं की आपला नवीनच प्रोजेक्ट आता तळोजामध्ये चालू झाला आहे, तर कोणाला घ्यायचं असेल तर घ्या। तर टोटल 5 जणांनी इथे घर घेतलेलं आहे। आमच्या वरच्याच घरामध्ये मॅनेजर पण आहेत माझ्या मिस्टरांचे, त्यांचं घर वरती आहे। आणि ना आम्ही हे घर जेव्हा बघायला आलेलो ना फर्स्ट टाईम, तेव्हा आमचं काही घ्यायचा वगैरे विचार नव्हता, कारण तळोजा आमच्यासाठी पूर्णपणे नवीन आहे। दोघे पण म्हणजे आमचं लव्ह मॅरेज आहे। दोघे पण जेव्हा खारघरमध्ये आलो तेव्हा खारघरमध्येच राहिलो, खारघर सोडून कुठे राहिलो नाही। ते माझ्या मिस्टरांचा जॉब पण खारघरमध्येच आहे। सो आमच्यासाठी हा जरा नवीनच लोकेशन होतं, म्हणून आम्ही घेताना थोडासा विचार पण केलेला स्टार्टिंगला। परत नंतर ना मग परत एकदा बघायला आलो। जेव्हा थोडंसं काम झालं होतं बिल्डिंगचं तेव्हा तेव्हा थोडंसं आवडलं, पण तरी पण आम्ही काही विचार नाही केला। मग अजून 2-3 फेऱ्या मारल्याच्या नंतर थोडंसं असा विचार केलेला की आपण जरा पैशांची मॅनेजमेंट वगैरे करूया, बघूया, तरी पण नाहीच झालं। मग जेव्हा सिया झाली तेव्हा काय माहिती नाही, सर्व सर्व गोष्टी बरोबर अरेंज वगैरे झाल्या आणि फायनली मग तेव्हा आम्ही हे घर बुक केलं। आणि घर बुक करताना तेव्हा 1 BHK बुक केला होता, कारण आम्ही दोघेच जण आहेत आणि बाळ असं राहणार होतं आम्ही। तर नंतर परत विचार केला की नको 2 BHK घेऊया सियाला खेळण्यासाठी स्पेस खूप मोठा होईल, कारण ती ह्या घरामध्ये एवढी भारी खेळते ना। आणि ही रुसली ना की बेडरूममध्ये, एक तर ह्या मास्टर बेडरूममध्ये येते, नाही तर त्या छोट्या बेडरूममध्ये, नाही तर त्या गॅलरीमध्ये जाऊन अशी रुसून बसते। तर तिच्यासाठी म्हणजे हे घर छान झाले खेळण्यासाठी। आणि सिया आमच्यासाठी खरंच खूप लकी आहे। खूप गोष्टींपासून म्हणजे ना असं मॅनेजमेंट होत नव्हत्या वगैरे घर घेण्यासाठी, तर तेव्हा खूप म्हणजे झालं होतं। सिया 3-4 महिन्याचीच असताना आम्ही घर 3-4 पण नाही, सिया जवळजवळ 1 ते 1.5 महिन्याचे असेल तेव्हा आम्ही हे घर घेतलं। तर असं ही स्टोरी होती छोटीशी। हे घर सियासाठी म्हणजे स्पेशल घेतलेलं आहे आम्ही। आणि माझ्या नवऱ्याचं खरंच खूप मोठं स्वप्न होतं की मुंबईमध्ये स्वतःचं घर असावं। सो त्याचं पण घर पूर्ण झालेलं आहे। ह्या घर घेण्यामागे त्याची एवढी मेहनत आहे ना, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेली आहे। तर अशी ह्या घराची छोटीशी स्टोरी होती। तर चला आता मी तुम्हाला माझं घर दाखवते। सो आहे आमचा डोर। इथून एंट्री केली की हा स्पेस आहे, थोडा डायरेक्ट एंट्री नाही आहे। आणि इथून असा हॉल आहे। सो असा हॉल आहे माझा, गॅलरी आहे, एकच गॅलरी दिलेली आहे। अजून आम्ही काही झाडे वगैरे लावलेली नाहीत, अजून भरपूर काम बाकी, म्हणजे काहीच आणलेलं नाही आहे। पाऊस पडायची वाट बघतो आहे, पाऊस पडला की मग झाडे वगैरे घेऊन येऊ। हे आहे इथे टीव्हीचं युनिट आणि इथे देवघर आहे छोटंसं असं, स्वामी आहेत आणि ते सियाची खेळणे वगैरे आहेत। हे इथे असं बांधून ठेवले कारण सियासारखी खोलते म्हणून बांधून ठेवले। आणि असं आहे हॉल, इथे महाराजांची फ्रेम आहे, इथे सिया खेळते बघा कशी। आणि इथेच माझं किचन, आणि मला सर्वात जास्त आवडतं म्हणजे किचन खूप मोठं आहे। तो असं किचन आहे। अजून आमचं काही इंटेरियर करायचं प्लॅनिंग नाही आहे, म्हणून आम्ही थांबलो आहे सध्या, कसलाही विचारच नाही आहे सध्या। सो असा किचन आहे। इथून पुढे हा बेडरूम आहे। इथे आम्ही कपडे सुकत घालतो आणि हे कपाट आहे, ह्याच्यामध्ये सगळं असं चटरपटर ठेवलेलं आहे। आणि हे कपाट आहे, नवीन आहे, ह्याच्यामध्ये आम्ही कपडे भरलेले आहेत, कपडे ठेवून दिलेले आहेत। आणि इथे सियाचे टॉय आहेत। आणि इथे ना असं खाली एवढे अशी खिडकी बनवलेली आहे आम्ही, ग्रिल म्हणजे हे आम्ही स्वतः बनवून घेतलेलं आहे। आणि पाऊस पडला ना तेव्हा सर्व हे असं घाण झालेलं आहे। इथे थोडंफार सामान ठेवलेलं, जे नको पाहिजे ते काढायचं आहे, आता जेव्हा टाईम भेटेल तेव्हा काढू। आणि हा असं बाहेरचा व्ह्यू आहे, इथून छान दिसतं। साईडला ना गाव आहे, आम्ही राहतो त्याच्या साईडला गाव आहे असं। आणि एवढा सुंदर व्ह्यू दिसतो ना इथून। मी तर फक्त पावसाची वाट बघते की पाऊस पडलाही कसं दिसेल, कारण सगळी इथे झाडं वगैरे आहेत, एवढं भारी वाटेल ना। एकच दिवस पडलेला पाऊस तेव्हा मी एवढी खुश झालेली, कारण एवढ्या वर्ष मुंबईमध्ये राहतोय पण कधी असं बघायला भेटलं नाही, गावासारखी फिलिंग आहे पूर्ण। निघालं ना की इथे हा कॉमन बाथरूम आहे, हा असा कॉमन बाथरूम आहे। आणि हा मास्टर बेडरूम आहे। ही फ्रेम आहे ना, ही राधाकृष्णाची फ्रेम आहे, ही माझ्या मामाने दिलेली आहे। माझ्याकडे शेवटची आठवण आहे माझ्या मामाची, म्हणजे माझा मामा ऑफ व्हायच्या आधी मला ही फ्रेम दिलेली आहे त्यांनी, शेवटची आठवण राहिली त्याची बिचाऱ्याची, आता नाही आहे तो आमच्यासोबत।
तर असा आहे हा बेडरूम. तिथून हा असा व्ह्यू दिसतो बेडरूमच्या इथून. इथे हा मास्टर बेडरूमचा बाथरूम आहे. हा कॉमन बाथरूमपेक्षा थोडासा मोठा आहे. असा आहे हा. सो असं आहे माझं घर. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, सी यू.